मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 13 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकी दीपिकाला सांगत असते की काल डॉक्टर फ्रेंड डचकून झोपेतून जागा झाला. त्याला वाईट स्वप्न पडलं होतं. मग मी त्याला देवाचं नाव घे आणि झोप असं सांगितलं, पण त्याला तुझी खूप आठवण येत होती. तू आहेस असं समजून तो माझ्याशी बोलत होता. तुला नाही का येत त्याची आठवण? मात्र त्यावर दीपिका फक्त खाली मान घालते. त्यानंतर कार्तिकी दीपाबद्दल तिला विचारते, तर दीपिका सांगते तिलाही तुझी खूप आठवण येत आहे. त्यानंतर ती म्हणते की तू ग्रँडमाला विचारलं का दीपा आंटी आणि श्वेता आंटीबद्दल? त्यावर कार्तिकी सांगते की हो विचारलं, पण मला उत्तर नाही मिळालं, कारण मी आजीसोबत बोलत असताना तिकडे श्वेता आंटी आली आणि तिला नाही आवडलं मी तिच्याबद्दल आणि आईबद्दल विचारलेलं. ती खूप बोलली मला. मग आजीने तिला उत्तर दिलं, पण त्यातूनही मला काही समजलं नाही. फक्त एवढंच कळलं की आईची आणि श्वेता आंटीची बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे दीपिका म्हणते, मला तर वाटतं त्या दोघी बहिणी नसणार, कारण बहिणी एकमेकींची खूप काळजी घेतात. तर दुसरीकडे आयेशा हॉस्पिटलमध्ये आलेली असते, पण कार्तिक तिला हॉस्पिटलच्या बाहेरच कारमध्ये बसलेला दिसतो. तो दीपिकाचा आणि त्याचा फोटो पाहून रडत असतो. आयेशाने आवाज दिल्यानंतर तो बाहेर येतो. आयेशा त्याला विचारते की मी कधीपासून तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते, पण होत नव्हता. मी हॉस्पिटलमध्येही फोन केला, पण तिकडूनही काही रिस्पॉन्स मिळाला नाही. शेवटी मी डॉक्टर दीक्षितांना विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं तू तुझे पेशंट्स त्यांना बघायला सांगितलेत. त्यावर कार्तिक फक्त हो म्हणतो. तर आयेशा म्हणते, तू का अंग काढून घेत आहेस प्रत्येक कामातून? हे बरोबर नाही. यू कांट रिस्क युअर प्रोफेशन लाईक दिस. मात्र कार्तिक म्हणतो की कोणतं प्रोफेशन आणि कोणासाठी करू मी हे काम? त्यावर आयेशा म्हणते, स्वतःसाठी. माणूस म्हणून तुला तुझी व्हॅल्यू कामामुळेच मिळते ना. मात्र कार्तिक म्हणतो, इथे बाबा म्हणून माझी व्हॅल्यू शून्य केली आहे माझ्या मुलीने. मला सोडून निघून गेली ती. त्यावर आयेशा म्हणते, पण तुला या सिच्युएशनला सामोरे जावेच लागेल ना. मात्र कार्तिकची अवस्था खूपच वाईट असते. दीपिकाच्या काळजीसमोर त्याला इतर कोणत्याही गोष्टींची जाणीव नसते. त्यामुळे आयेशा म्हणते की आपण काहीतरी करूया आणि दीपिकाला परत घेऊन येऊया. मी तुला असं नाही पाहू शकत. मात्र दीपिकाचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे कार्तिकलाही कळत नाही. त्यामुळे आयेशा म्हणते की ठीक आहे, हे काम तू माझ्यावर सोड. मी बघते दीपिकाला परत कसं आणायचं ते. तर दुसरीकडे श्वेता एका व्यक्तीला भेटायला आलेली असते. कार्तिकीचा व्हिडिओ ज्या व्यक्तीने व्हायरल केला होता, NGOपर्यंत पोहोचवला होता, ती व्यक्ती असते. श्वेता त्याच्यावर ओरडत त्याला सांगत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तो व्हिडिओ घेऊन सौंदर्य इनामदारांच्या मागे लागा. सोडू नका त्यांना. सौंदर्य इनामदारांना घाबरवून सोडा असं सांगितलं होतं ना मी तुम्हाला. मात्र तुम्ही काहीच केलं नाही. प्रूफ असूनही काम पूर्ण करता आलं नाही तुम्हाला. मात्र श्वेताचं हे सर्व बोलणं सुरू असताना सौंदर्या तिच्या मागेच उभी राहून सर्व काही ऐकत असते. तो माणूस श्वेताला त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्नही करतो. मात्र श्वेता त्याकडे लक्ष न देता बडबड करतच राहते. मात्र मागे लक्ष गेल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. सौंदर्याला पाहून तिला मोठा धक्का बसतो. तर सौंदर्या म्हणते, तू जेवढे पैसे त्यांना काम करण्याचे दिले होते, त्याच्या दुप्पट पैसे मी त्यांना काम न करण्याचे दिले होते. आणि त्यावर तो माणूसही हसतच तेथून निघून जातो. त्यामुळे श्वेता अजूनच घाबरते. तर सौंदर्या म्हणते, मी जे सकाळी बोलले तू लगेच इथे खरं केलंस. तुला माणसं जोडताही येत नाही आणि नाती जपताही येत नाही. तुला येतं ते फक्त तोडफोड. तू दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच मनाने तू कुरूप आहे. तू इतक्या वर्षामध्ये दीपाकडून थोडं जरी काही शिकली असती तर कुठल्या कुठे पोहोचली असती, पण तेवढी अक्कल आणि समज देवाने तुला दिलीच नाही. आणि शेवटी ती म्हणते की तुझ्या पोटात जर आदित्याचं बाळ नसतं ना, तर तुला केव्हाच मी घराबाहेर काढलं असतं. तू जो हा तमाशा केलाय ना, त्याबद्दल तुला पोलिसामध्ये दिलं असतं, पण फक्त तू माझ्या आदित्याच्या बाळाची आई होणार म्हणून मी तुला प्रत्येक वेळी सोडून देत आहे. पण यापुढे जर तू अति केलं तर मात्र मी विसरून जाईल की तू आदित्याची बायको आहेस ते, आणि ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नको. आणि त्यानंतर सौंदर्या तेथून निघून जाते. तर श्वेता खूपच घाबरलेली असते. तर दुसरीकडे साक्षी दीपिकाला घरी घेऊन येते. त्यानंतर साक्षी दीपाकडे कॉन्ट्रॅक्टचे पैसे देते. त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो. ती ते पैसे देवासमोर ठेवते आणि साक्षीचे आभार मानत म्हणते की मी बाकीच्या गोष्टींमध्ये अडकलेली असताना तू मात्र खंबीरपणे बिझनेस सुरू राहावा म्हणून प्रयत्न करत राहिली.
आणि तुझ्यामुळेच मला नवीन ऑर्डर्स भेटत आहे. तितक्यात दीपिका तिथे त्यांना सांगते की आंटी मला उद्या सुट्टी आहे, मग आपण कुठे जायचं फिरायला? डॅडा तर मला दर विकेंडला आउटिंगला घेऊन जातो. तर दुसरीकडे कार्तिकी सौंदर्याला सांगत असते की उद्या सुट्टी आहे, मग आपण काय करायचं? त्यावर सौंदर्या सांगते की दीपिका तर विकेंडला तिच्या डॅडासोबत आउटिंगला जाते. तुला काय करायचं आहे ते तू सांग बरं मला. तितक्यात कार्तिकही तिथे येतो. पण कार्तिकी म्हणते की मला बाहेर नाही जायचं, आपण इथेच अंगणामध्ये खेळूया. पण सौंदर्या म्हणते बिलकुल नाही, तुला तुझा फ्रेंड बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि दॅट्स फायनल. त्यामुळे कार्तिकही तयार होतो आणि कार्तिकीही होकार देते आणि त्यामुळे सौंदर्या खुश होते. तर दुसरीकडे दीपा दीपिकाला सांगते की आपण जवळच्याच एका बागेमध्ये जाऊया आणि दीपिकाही त्यासाठी तयार होते. त्यानंतर दीपा आणि साक्षी दीपिकासाठी घरीच रेस्टॉरंट तयार करतात. तर दुसरीकडे कार्तिक कार्तिकीला घेऊन खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये येतो. इतकं मोठं रेस्टॉरंट पाहून कार्तिकी म्हणते की फ्रेंड आपण जाऊया का इथून, हे खूप महाग असेल. आणि आई म्हणते की उगाच पैसे खर्च करायचे नाही, ते कमवायला खूप कष्ट करावे लागतात. त्यावर कार्तिक म्हणतो पण तुझ्यासाठी खर्च करायला आवडेल मला. तर दुसरीकडे दीपा आणि साक्षीनेही दीपिकासाठी घरीच वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात. दीपिका त्यातील पास्ताची ऑर्डर त्यांना देते. तर दुसरीकडे कार्तिकी आणि कार्तिक पिझ्झा ज्यूस मागवतात. कार्तिक कार्तिकीला विचारतो की तुझा विकेंडचा प्लॅन काय असतो? त्यावर कार्तिकी सांगते की मी आणि आई नवीन खेळ शोधून काढतो आणि तो खेळतो, पण बाहेर फिरायला जात नाही, कारण बाहेर गेलं तर खर्च होतो ना. आणि ते ऐकून कार्तिकला वाईट वाटते. त्यानंतर त्यांची पिझ्झाची ऑर्डर येते, पण पिझ्झा खाताना कार्तिकीला ठसका लागतो. कार्तिक तिला पाणी देत म्हणतो की आपलं ना अगदी सेम आहे, मलाही जरासं तिखट खाल्लं की लगेच ठसका लागतो, एकदम सेम टू सेम. तर दुसरीकडे दीपा ही दीपिकाला पास्ता देते. दीपिकाला तो खूपच आवडतो. ती खात असताना साक्षी दीपाला म्हणते की दीपिकाचा नीटनेटकेपणा अगदी तुझ्यासारखाच आहे, अगदी तुझाच भास होतोय मला तिच्यात. तर दुसरीकडे कार्तिकही कार्तिकीला स्वतःच्या हाताने भरवत असतो. दोन्हीही मुली खूप खुश असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की रात्री कार्तिकी आणि कार्तिक गप्पा मारत बसलेले असतात. त्यावेळी कार्तिकी कार्तिकला सांगते की आई जर कधी मला ओरडली तर मला खूप वाईट वाटतं आणि त्यावेळी मला असं वाटतं की माझे बाबा असते तर मी जाऊन त्यांना मिठी मारली असती. आणि एवढं बोलून ती कार्तिकला मिठी मारते आणि त्यामुळे कार्तिकच्या डोळ्यात पाणी येतं. कार्तिकी त्याला म्हणते की मलाही तुझ्यासारखे बाबा हवे होते. तर दुसरीकडे दीपिका आणि दीपाही गप्पा मारत बसलेले असतात. दीपिका दीपाला म्हणते की मला जरी माझे खरे आईबाबा मिळाले नाहीत तरी मला तुझ्यासारखी आई आणि डॅडासारखे बाबा हवे आहेत. ते ऐकून दीपाला काय उत्तर द्यावं ते समजत नाही. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.